काही दिवसांपूर्वी पुण्यात महापालिका निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाकडून जवळपास 2000 पेक्षा जास्त उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेले होते. म्हणजे अर्थात 2000 पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक होते. आता यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं होतं प्रभाग क्रमांक 9 मध्ये. कारण प्रभाग क्रमांक 9 मध्ये अशा एका उमेदवाराने अर्ज घेऊन गेलेला होता की ज्याने विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षातून अर्थात भारतीय जनता पक्षातून थेट चंद्रकांत पाटील यांच्या समोरच आव्हान उभं केलेलं होतं. ते नाव होतं अमोल बालवडकर यांचं. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या तासापर्यंत प्रभाग क्रमांक 9D मधून कुणाला उमेदवारी मिळणार याची शाश्वती नव्हती. 12:45 वाजता अमोल बालवडकर यांनी उमेदवारी अर्ज आपल्याला का मिळाली नाही असं विचारणा केली. तोपर्यंत काही उत्तर नव्हतं. 1 वाजता त्याच प्रभागातून लहू बालवडकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आदेश आला. एबी फॉर्म लहू बालवडकर यांना दिला आणि अमोल बालवडकर यांचा पत्ता कट झाला. आणि तिथूनच अमोल बालवडकर यांचं आणि भारतीय जनता पक्षातील नेत्यांचं संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष होता चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातला, मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातला. अमोल बालवडकर यांनी स्पष्ट सांगितलं ही लढाई नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी आहे. बालवडकरांनी आपल्या आरोपांच्या फैरी सुरू केल्या. महापालिका निवडणुकीत अमोल बालवडकर हे जरी नगरसेवक होण्यासाठी निवडणूक लढवत होते तरी त्यांचा पूर्ण प्रचार जो होता तो मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात होता. आता निवडणुका झाल्या, अमोल बालवडकर निवडून आले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीचं सदस्यपद सुद्धा दिलं. मात्र हे सगळं झाल्यानंतर आता अमोल बालवडकर यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा वळवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाकडे. कारण ज्या दिवशी अमोल बालवडकर यांना स्थायी समितीचं सदस्यपद मिळालं त्याच्या आदल्या दिवशी अमोल बालवडकर यांनी माध्यमांसमोर एक प्रतिक्रिया दिली होती. याचं कारणही तितकंच महत्वाचं होतं. कारण त्याच दरम्यान अमोल बालवडकर यांचं भारतीय जनता पक्षातून 6 वर्षासाठी निलंबन झालेलं होतं. हे निलंबन झाल्यानंतर अमोल बालवडकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर बालवडकर म्हणाले की माझ्याकडे एका केंद्रीय मंत्र्याचे असे कांड आहेत ते जर मी केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवले तर ते केंद्रीय मंत्र्याचं निलंबन होईल. आता हा केंद्रीय मंत्री कोण हा मोठा प्रश्न आहे. अमोल बालवडकर यांना त्याबद्दल विचारण्यात आली. मात्र योग्य वेळ आल्यावर मी बोलेन. त्याला जवळपास 20-25 दिवस उलटून गेले आणि आज सोशल मीडियावर बालवडकर यांची एक पोस्ट आली. ही पोस्ट अत्यंत महत्वाची होती. त्यामध्ये बालवडकर म्हणतात पुण्याचा मुरलीधर नक्की कोण आहे हे लवकरच आम्ही जनतेसमोर आणणार. आता अमोल बालवडकर यांची जी स्टेटमेंट होते, यांची जी प्रतिक्रिया होती की एका केंद्रीय मंत्र्याचे माझ्याकडे असे काही कांड आहेत की ते मी केंद्रीय नेतृत्वासमोर मांडले तर त्यांचं निलंबन होईल. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा आजची सोशल मीडिया पोस्ट अमोल बालवडकरांची. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की पुण्याचा मुरलीधर कोण, हे कांड नक्की काय आहे, हे प्रकरण नक्की काय आहे याबद्दल अमोल बालवडकर यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अमोल बालवडकर यांनी नेहमीप्रमाणे सांगितलं की मी योग्य वेळ आल्यावर बोलेन. अर्थात अमोल बालवडकर यांनी नक्की कोणत्या नेत्याला टार्गेट केलेलं आहे, अमोल बालवडकर यांच्या निशाण्यावर कोण आहे, अमोल बालवडकर यांच्या या सगळ्या पोस्टचा अर्थ काय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र बालवडकर यांच्या या 2 टीकेवरून पुण्यातलं राजकारण हे चांगलंच पेटणार आहे. बालवडकरांच्या निशाण्यावर नक्की कोण नेता आहे, अमोल बालवडकर यांना पुण्याचा मुरलीधर कोण याच्यातून काय सुचवायचंय हे समोर आणणार. अण्णाला ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करतात, त्यातून त्यांना काय सुचवायचं, कोणता नेता बालवडकरांच्या टार्गेटवर असणार आणि यातून पुण्याच्या राजकारणात नक्की काय भूकंप येणार हे पाहणं महत्वाचं असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे.